आज उपोषणाचा आपला तिसरा दिवस होता आणि आज सकाळपासूनच भरपूर घडामोडी घडल्या. तहसीलदार साहेबांनी आणि MSRDC आणि यांनी म्हणजे इंजिनियर यांचे गुत्तेदार यांच्याशी सर्वत्र चर्चा झाल्या आणि त्याच्यामधून असा एक हे निघाला की आमचे नेते सरपंच मंगेश साबळे यांनीही यांचे जे चीफ आहेत संभाजीनगरला यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी त्यांच्या एक्झिक्युटिव्हला बोलून त्यांनी असा एक पर्याय काढला याच्यामध्ये की समृद्धी महामार्गाचा जो विषय होता की अर्ध्या रस्त्यामधून समृद्धीच्या अलीकडं वाहनं चालू आहेत तर पलीकडं आपण काम करू शकतो. या अनुषंगानं त्यांनी आम्हाला एक आश्वासित केलं की कार्यकारी अभियंता PMJSY परभणी, कार्यकारी अभियंता MSRDC छत्रपती संभाजीनगर आणि मोंटो कार्लोचे जे हे आहेत इंजिनियर आणि त्याच्यानंतर आशीर्वाद कन्स्ट्रक्शन या कंपनीचे जे ठेकेदार आणि मी स्वतः आणि कलेक्टर साहेबांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग लावण्यात आलेली आहे आणि त्या मीटिंगमध्ये 3 वाजता ती मीटिंग लावलेली आहे 4 तारखेला आणि त्या मीटिंगमध्ये हा मार्ग निघणार आहे की बा अर्धा रस्ता पहिले करू आपण आणि अर्धा रस्ता नंतर करू. मग एवढं त्यांनी आम्हाला हे लिखित आश्वासन दिलं आणि या आश्वासनाने 4 तारखेला याच्यावर तोडगा निघेल असं आश्वासित केलं, आम्हाला लेखी पत्र दिलं. म्हणून आजचं हे उपोषण मी स्थगित केलेलं आहे काही काळापुरतं. जर इथून पुढं सुद्धा जर मला व्यवस्थित पद्धतीनं तोडगा निघाला नाही, काम चालू झालं नाही तर आपला हा लढा या गावकऱ्यासाठी सदैव चालू राहील. या अनुषंगानं साहेबाला आश्वासित करून मी हे आज उपोषण सोडलेलं आहे.